हॅलो गाईज, वेलकम टू MPM's वर्ल्ड अँड वेलकम टू दिस न्यू ब्लॉग. तर चला आजच्याही ब्लॉगला वेळ न घालवता सुरुवात करूया. सो आत्ताच आपण फोर्टवरून खाली आलेलो आहोत आणि आम्ही थोडासा हॉल्ट घेतो. तोपर्यंत तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये काय काय असणार आहे त्याची एक शॉर्ट व्हिडिओ बघून घ्या. बैठ जाओ. बसला स्टार्ट टाका ना. आम्ही मग पुढे काय बोलत नाही त्यांना, कारण हे बोलतोय. तर आता आपण एका गावात येऊन पोचलेलो आहोत. आपण पाहायला चाललोय कोकणातले टायटॅनिक. तर हेडलाईन बघून तर तुम्हा सगळ्यांना विचार पडलाच असेल हा काय प्रकार आहे. तर चला आपण जाणून घेऊया. तर आपण आता रत्नागिरीमधल्या एका छोट्याशा गावात येऊन पोचलेलो आहोत. या गावाचं नाव मिऱ्या असं आहे. तर ह्या गावाला लागूनच समुद्र आहे. तर फार वर्षापूर्वी एक चायनाहून जहाज आली होती जिचं नाव बसरा स्टार आहे. तर ह्या जहाजाबद्दल मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये आज माहिती देणार आहे आणि तीच बघण्यासाठी आपण मिऱ्या किनाऱ्यावर चाललेलो आहोत. तर बसरा स्टार जहाज इंधन घेऊन दक्षिण आफ्रिकेतून दुबईला जात होती. तर या जहाजात 25,000 लिटर डिझेल होते. तर ही जहाज जिथे आता आहे त्याच्याच अपोजिटला एक पोर्ट आपल्याला दिसतो. तिकडे नर्मदा जेट्टी आहे. तर फायनली आपण मिऱ्या किनाऱ्याजवळ येऊन पोचलेलो आहोत आणि थोडासा शिपचा भाग आपल्याला दिसायला लागलेला आहे. तर चला जाऊया आणि जवळून ही शिप कशी दिसते आहे आणि आत्ता कोणत्या अवस्थेत आहे ते तुम्हाला दाखवूया. तर ह्या बसरा स्टारची स्टोरी अशी आहे की इंधन घेऊन जात असताना आणि 25,000 लिटर डिझेलसोबत आणखी 13 क्रूजसुद्धा ह्या शिपमध्ये होत्या. नेमकी तेव्हाच ह्या शिपला चक्रीवादळाचा सामना करावा लागला आणि ते वादळ इतकं जोरात आलं की ह्या शिपचे वाचायचे चान्सेस थोडे कमी होते. त्याहून जास्त 13 क्रूजलाही वाचवता येणं शक्य नव्हतं. त्यामुळेच कॅप्टन्सनी असा निर्णय घेतला की आपण नर्मदा जेट्टीजवळ थोडा हॉल्ट घेऊया आणि तशी त्यांनी परवानगी काढून हॉल्टसुद्धा घेतला आणि त्या 13 क्रूज वाचवल्या गेल्या. त्याचबरोबर डिझेलचे टँकसुद्धा वाचवण्यात आले होते, कारण जर इतकं डिझेल पाण्यात मिसळलं तर इकडचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी हे वातावरण फार दूषित ठरेल आणि त्यामध्ये ह्यांचं जे मेन फिश फार्मिंगचा जो धंदा आहे त्याच्यावरही खूप मोठ्याने इफेक्ट पडेल. त्यामध्ये हे सगळं करत असताना ह्या शिपचा जो अँकर आहे तो चक्रीवादळाच्या जोरामुळे तुटला आणि ह्या शिपला काही वाचवता आलं नाही आणि त्याचमुळे ती वाहत ह्या किनाऱ्याजवळ आली होती. तर अशी ही बसरा स्टार नावाची शिप आणि त्याची स्टोरी आहे. माहिती ऐकून तुम्हाला कसं वाटलं ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत हा ब्लॉग शेअर करायला विसरू नका. तर तुम्ही बघू शकता ही शिप किती मोठी आहे. खरंच व्हिडिओमध्ये जेवढी मोठी वाटत नाही पण ही खूपच लांब आहे. तर ह्या शिपबद्दल इकडच्या लोकांनी आणि इकडे जे वॉचमॅन काका आहेत त्यांनी आम्हाला ही माहिती सांगितली आणि ती माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली. तर चला आता आपण ह्या लोकेशनवरून आपल्या पुढच्या लोकेशनकडे जाऊया आणि त्याबद्दल माहिती तुमच्यासाठी गोळा करूया. तर आता आपण आलेलो आहोत थिबा पॅलेस बघण्यासाठी. तर हा पॅलेस ब्रिटिश गव्हर्नमेंटनी बांधला होता. तर हा पॅलेस 3 मजल्याचा आहे. तर ह्या पॅलेसमध्ये डान्सिंग हॉल आहे, पूर्णपणे मार्बलनी बांधलेला आहे. त्यानंतर इथे आर्किओलॉजिकल म्युझियमसुद्धा आहे आणि सुंदर सुंदर दगडापासून बनवलेले स्कल्पचरसुद्धा ठेवलेले आहेत.
तर ह्या थिबा पॅलेसमध्ये मोबाईल किंवा कोणती व्हिडिओ काढण्यासाठी अलाउड नाही आहे, त्यामुळे ही माहिती मी तुम्हाला देते आहे. तर बघा किती सुंदर हा पॅलेस दिसतोय. तेवढाच सुंदर ह्याच्या आतमध्ये सुद्धा त्यांनी आर्किओलॉजिकल स्कल्पचर्स ठेवलेले आहेत आणि त्याची ब्युटी वाढवलेली आहे. तर चला आता आपण पॅलेस बघून निघालेलो आहोत आणि आपल्या पुढच्या डेस्टिनेशनवर जात आहोत. तर कोकणाला स्वर्ग असं का म्हणतात, तर त्याचंच उदाहरण मी तुम्हाला दाखवायला नेत आहे. कोकण म्हणजे माडाची झाडं, पोफळीच्या बागा, सुपारी बागा आणि सुंदरबन, त्याचबरोबर अथांग समुद्र आणि झुळझुळ वाहणारं समुद्री वाद, त्यात माशाचं कालवण म्हणजे क्या आला ना डोळ्यासमोर समुद्र. कोकणात तुम्ही अनेकदा गेला असाल किंवा एखादा बीच बघायचा कदाचित राहूनही गेला असेल. तारकर्ली, सिंधुदुर्ग, कुणकेश्वर, देवबाग, निवती, भोगवे, त्याचबरोबर गणपतीपुळे, आरेवारे यासारख्या ठिकाणी तुम्ही गेला असाल. ही ठिकाणं तशी तुम्हाला माहिती आहे का? महाराष्ट्रात एक सुंदर बीच आहे ज्याला महाराष्ट्राचं बटरफ्लाय बीच म्हटलं जातं. या बीचचे नाव आहे कशेळी बीच किंवा देवघळी बीच. तर बीच कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. त्याबद्दलची सगळी माहिती डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे. अरे अभी अभी प्यारा सा चेहरा दिखा है, जाने क्या कहूँ उस पे क्या लिखा है. गहरा समंदर दिल डूबा जिसमें, घायल हुआ मैं उस पल से इसमें. नैना दा क्या कसूर बेकसूर बेकसूर, नैना दा क्या कसूर बेकसूर बेकसूर, नैना दा क्या कसूर बेकसूर बेकसूर, दिल तू बता. बीचवर खेळून झाल्यावर परतीच्या प्रवासाला निघालो. खूप भूक लागली होती आणि डिनर करूनच रूमवर जाऊ असं आम्ही ठरवलं. तर खूप रेस्टॉरंट्स दिसले आम्हाला, पण आम्हाला घरगुतीच फिश थाली खायची होती. ताई उशीर केला का आम्ही? नाही नाही, कोलंबी थाली नाही आहे. कोळंबी नाही आहे, कोळंबी संपली आहे. अच्छा. आणि अजून कोणती मच्छी आहे? बांगडा आहे. हां. आणि बोंबील? बोंबील पण नाही. आता मिळत नाही ना, आता सीझन नाही ना त्यांचा. सीझनवर इथे मासे मिळतात. तर खूप छान फिश थालीचं डिनर करून आम्ही हॉटेलला गेलो. गुड मॉर्निंग एव्हरीवन, स्टार्टिंग विथ अ न्यू डे, विथ अ ब्युटिफुल मॉर्निंग. हाय. तर ही आहे परी आणि ही आहे कीर्ती, बरोबर? तिकडे ज्या केअरटेकर मावशी आहेत त्यांच्या या मुली आहेत, त्याही त्यांच्या मदत करतात. किती लहान आहेत पण खूप जबाबदारीचे कामं करत आहेत. तर भूक खूप लागली होती, ब्रेकफास्ट नव्हता केला. नेक्स्ट डेस्टिनेशन्सवर जायला निघालो होतो, पण आमची इच्छा होती सुकट भाकरी खायची. त्यामुळे रात्री ज्या ठिकाणी डिनर केलं त्याच ताईंना आम्ही जाऊन सुकट भाकरी बनवायला सांगितली आणि त्यांनीसुद्धा खूप प्रेमाने सुकट भाकरी करून खायला घातली. खूप टेस्टी होती. खूप छान. खूप छान टेस्ट.
सो आता आपण जवळ सुकट खाल्ल्यानंतर सोलकढी पित आहोत, त्याने आपली बॉडी थंड राहील. आता मी झोपतो, तू गाडी चालव. सो सोलकढी पिऊन आम्ही आमच्या पुढच्या डेस्टिनेशन्सवर जायला निघालो आणि वाटेत काही आंब्याची झाडं दिसली, तिथे आम्ही आंबे काढायला सुद्धा उतरलो. आंबे काढून झाल्यानंतर पुढे काही काजूची झाडं पण दिसली, तर लगेच उतरून काजू सुद्धा आम्ही घेतले. अरे खाली एक पडला होता, मी पाहिलं. उधर भी है देख. घेते खाली ठेवते, याचे डाग बस नीचे है देख वो. अरे वो देख सामने. हाँ खाली बघा. आजा बैठ जा. बस हो गए तो. एक मिनिट थांबा ना. अरे बस कर मम्मा. देख कॅप्सिकम छान आहे. डॅडी कॅप्सिकम में डॅडी. मम्मा आजा. डॅडी ओ डॅडी कॅप्सिकम में. कैप्सिकम नहीं है ते काजू है. मम्मा आजा जल्दी. दे है कॅप्सिकम में ना. हाँ कैप्सिकम नहीं काजू है. ना काजू नाही कॅप्सिकम में. ताई आंबे कसे आहेत? 500 रुपये डझन आहे. साईज काय आहे? आता आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोचलेलो आहोत आणि मी तुम्हाला एका सुंदरशा प्राचीन स्वयंभू मंदिरात घेऊन जाणार आहे आणि त्यामागची काय आख्यायिका आहे ते सुद्धा मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. पण त्या अगोदर मी तुम्हाला सगळ्यात अगोदर इकडचा परिसर दाखवते. आत्ता इथे शेती केली जाते बाजूच्या भागांमध्ये, पण अगोदर इथे पूर्ण घनदाट जंगल होतं. ही त्यावेळेची कहाणी आहे जेव्हा इकडे हे मंदिर बांधलं सुद्धा नव्हतं आणि त्या मंदिराची स्थापना कशी झाली हे सगळे ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर ज्या स्टेप्सवरून आता आपण जाणार आहोत आणि जी वाट तुम्हाला मंदिराच्या दिशेने घेऊन जाते तीसुद्धा आत्ता बांधली गेली आहे. ह्या मंदिराला जर भेट देण्याचा विचार तुम्ही करत असाल तर ह्या मंदिरासाठी रेनी सीझन हा सगळ्यात बेस्ट इकडच्या लोकांनी आम्हाला सांगितला. कारण हे मंदिर जिथे बांधलं गेलं आहे तिथे खूप छान रिवर आहे आणि रिवरच्या मधोमध हे मंदिर आहे, त्यामुळे इथे सगळ्यात जास्त गर्दी मान्सूनमध्येच असते. तर आपण तर आता समर सीझनमध्ये आलेलो आहोत, पण जर रेनी सीझनमध्ये इकडे आपण विजिट केलं तर सगळ्याकडे चारी दिशेला हिरवळ असते आणि हे सुंदरसं मंदिर एका नदीच्या मधोमध आपल्याला बघायला भेटतं. तिथे बघू शकताय खूप मोठं मँगोचं झाड आहे, त्याच्यावर खूप छान कैऱ्यासुद्धा लागलेल्या आहेत, तुम्हाला दिसत असतील. जसं आपण मंदिराच्या जवळ पोचलोय छान नदीचा आवाज यायला लागला. तर असेच छान छान ब्लॉग घेऊन मी परत येते पुढच्या ब्लॉगमध्ये आणि ह्या मंदिराबद्दलची जी काही आख्यायिका आहे ती तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्येच ऐकायला भेटेल. तर तोपर्यंत कुठे जाऊ नका आणि स्टे ट्यून्ड. बाय, टेक केअर.